सांगली जिल्हा म्हणलं की गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील विस्तव कधीच जात नाही. विधानसभा निवडणुकीनंतर हा संघर्ष आणखी तीव्र झाला. अगदी जयंत पाटलांच्या कुटुंबावरही पडळकरांनी टीका केल्यामुळे वाद झाला होता. दुसरीकडे काँग्रेससोबत असलेले विशाल पाटील आणि त्यांचे पडळकरांसोबतचं राजकारण सर्वश्रुत आहे. यात सुहास बाबर यांना पडळकरांच्या गटातून कोणालाच अध्यक्ष करायचं नव्हतं. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेनं तटस्थ भूमिका घेतली. अशात अखेर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा उमेदवार बसला. पण या नेत्यांमधला विस्तव तो काही संपलेला नाहीये. आता नेत्यांमधील विस्तव जात नाहीये तर कार्यकर्त्यांमधील देखील कसा जाणार? म्हणून जिल्हा परिषदेच्या निवडीवेळीच कार्यकर्ते समोरेसमोर आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचा निकाल लागल्यानंतर गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. गोपीचंद पडळकर समोरून जात असताना जयंत पाटलांच्या समर्थकांकडून जयंत पाटील वाघ आहेत अशा जोरदार घोषणा सुरू झाल्या. वातावरण एकदम तापलं. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. काय झालं नेमकं? का पडळकरांसमोर कार्यकर्त्यांनी अशा घोषणा दिल्या? खरंच गोपीचंद पडळकरांना जयंत पाटील, सुहास बाबर आणि विशाल पाटलांनी मागं खेचलंय का? काय झालंय जिल्हा परिषद निवडणुकीत? का झालं? चला बोलूयात. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची घोषणा झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांचे कार्यकर्ते प्रवेशद्वारासमोरच समोरासमोर उभे टाकले होते. अध्यक्ष निवडीसाठी सगळेच मोठे नेते उपस्थित होते. त्यात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर होते. निवड प्रक्रिया पूर्ण झाली आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अध्यक्षपदी बसला. महायुतीत असणाऱ्या संजय काका पाटलांनी आपल्याला मदत केल्याचं जयंत पाटील म्हणाले खरे. मात्र हे धांतात खोटं असल्याचं नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय काका पाटील बोललेत. यानंतर पडळकर बाहेर पडत असताना जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आमदार जयंत पाटील वाघ आहेत अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या. त्यावर लगेचच पडळकर समर्थकांनीही आवाज वाढवत एकच छंद गोपीचंद अशा घोषणा देत प्रत्युत्तर दिलं. प्रवेशद्वारासमोरच दोन्ही गट आमने-सामने आले आणि तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना पांगवलं, नाहीतर मोठा अनर्थ टळला. या गोंधळात काही कार्यकर्त्यांकडून शिवीगाळही झाली आणि या सगळ्या गदारोळात गोपीचंद पडळकर कोणतीही प्रतिक्रिया न देता घोषणाबाजी सुरू असतानाच तिथून निघून गेल्याचं बोललं जाते. आता बघा, सांगली जिल्हा परिषदेत एकूण 61 जागा होत्या आणि या निवडणुकीत पक्षाला कोणत्याही स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 16 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6 जागा, शिवसेनेला 7 जागा, काँग्रेसला 11 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 18 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 1 जागा, रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य पक्षाला 1 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हतं. बहुमतासाठी 31चा आकडा पार करणं महत्त्वाचं होतं. आणि अशातच इथं सुहास बाबर विरुद्ध पडळकर हा वाद देखील पडळकरांना कुठेतरी मागं खेचून आणला. जत हा आमदार गोपीचंद पडळकरांचा तालुका. इथून 8 सदस्य निवडून आले होते आणि निंबुवाडे गटातूनही भाजपच्या बाजूने सदस्य निवडून आले होते. त्यामुळे 16 पैकी 9 जे सदस्य निवडून आले ते गोपीचंद पडळकर यांच्याच बाजूने होते. त्यामुळे अध्यक्षपद भाजपकडे गेलं तर पडळकर यांच्या गटातील कोणाला तरी अध्यक्षपद मिळू शकतं हे निश्चित मानलं जात होतं. दुसरीकडे पाहिलं तर सुहास बाबर यांच्याकडे शिवसेनेचे 7 पैकी 6 सदस्य होते आणि सर्व सदस्यांनी स्वतः त्यांनी निवडून आणले होते आणि म्हणूनच अशा स्थितीत त्यांना पडळकरांसोबत जायचं नव्हतं. कारण निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर सुहास बाबर यांच्यावर पडळकरांनी टीका केली होती. निवडणूक पूर्वीही सुहास बाबर विरुद्ध पडळकर हा वाद देखील सगळ्यांनी पाहिला होता. त्यामुळे शिवसेनेच्या या गटाला गोपीचंद पडळकर यांच्या गटातील कोणालाही अध्यक्षपदी बसू द्यायचं नव्हतं. म्हणून जिल्हा परिषदेत शिवसेनेनं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. तसेच शिवसेनेचे 2 उमेदवारही अनुपस्थित राहिले. त्यामुळे शिवसेनेची फक्त 5 मतं भाजपकडे वळली. टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो असं म्हणणाऱ्या जयंत पाटलांनी करून दाखवलं आणि पराभवानंतर गोपीचंद पडळकरांचा त्यांनी खरा कार्यक्रम केला अशी कुजबूज सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जयंत पाटलांसोबत मिळून पडळकरांचा चांगला कार्यक्रम केल्याची बतावणी कार्यकर्ते करतायत. हे सगळं शक्य झालं कारण जयंत पाटील खासदार विशाल पाटील यांच्याकडून सुरू झालेलं शत्रुत्व महायुतीतल्याच आमदार सुहास बाबरपर्यंत पोहोचलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पडळकरांना नुकसानकारक ठरलं.
गेल्या अनेक वर्षापासून विशाल पाटील पडळकरांना पराभूत करण्याचा प्रयत्न करत होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत पडळकरांमुळेच आपला पराभव झाला असं अनेकदा विशाल पाटील म्हणतात. सुहास बाबर आणि पडळकर हे महायुतीत असले की त्यांच्यातील विस्तव जात नाही. निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघालं होतं. वेगवेगळ्या सभांमध्ये बाबर यांच्यावर पडळकरांनी आरोप केले होते. त्यामुळे अशा प्रकारचं राजकारण होत असेल तर त्यांच्यासोबत सत्तेत बसण्याचा आग्रह का, अशी भूमिका सुहास बाबर यांनी घेतली होती. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे पाटील आणि पडळकर यांच्यातील वैर आता काही नवीन नाहीये. जयंत पाटील यांच्यावर टीका झाली म्हणून राष्ट्रवादी काही महिन्यांपूर्वी एकवटली होती. पडळकरांवर ते विधान करत होते. पडळकरांनी जयंत पाटलांच्या वडिलांवर जे विधान केलं होतं त्यामुळे राष्ट्रवादी पेटले होते. मोर्चे झाले, आंदोलनं झाली आणि सगळं काही झालं. आणि म्हणूनच या सगळ्याचे उपटे पराभवात म्हणजेच गोपीचंद पडळकरांना पराभव दाखवून जयंत पाटलांना दाखवायचे होते. आणि म्हणूनच जयंत पाटलांनी पडळकरांचा करेक्ट कार्यक्रम केला असे कार्यकर्ते घोषणा करतायत. आणि पडळकर समोर जात असताना जयंत पाटील वाघ आहेत अशा घोषणा देतायत. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य महाविकास आघाडीसोबत गेल्याने महाविकास आघाडीचा विजय झाला असं म्हणलं जातं. खरं तर यावेळी सांगलीत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार गटाला व्हिपची भीती दाखवण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय संजय काका पाटलांनी मदत केलं असं जयंत पाटील म्हणतायत. पण संजय काकांनी देखील आता हे साफ खोटं आहे असं सांगितलंय. त्यामुळे मग महाविकास आघाडीला नेमकी मदत कोणी केली हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आता काहीही असलं तरी महाविकास आघाडीचा 34 जागांनी विजय झाला, मतांनी विजय झाला. आणि सांगली परिषदेच्या पदी नव्या अध्यक्ष महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता पाटील झाल्यात. त्यामुळे पडळकरांचं आपल्या गटातील एखाद्या व्यक्ती अध्यक्षपदावर बसवणं अवघड झालं. आणि कार्यकर्त्यांनी देखील ते चांगलंच हेरलं. आणि पडळकरांच्या जखमेवर हात ठेवला असं म्हणलं तरी हरकत नाही. आता पुढं पडळकर विरुद्ध जयंत पाटील विरुद्ध कार्यकर्ते एकमेकांचे हा वाद परत आता कोणत्या निवडणुकीत बघायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं.